हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? MBBS आणि BDSच्या सेकंड राऊंडचा रिझल्ट आलेला आहे. तर आपण आत्ता काय पाहणार आहोत? MBBS गव्हर्नमेंटचा कट ऑफ किती आलेला आहे सेकंड राऊंडसाठी, तो पहिल्या राऊंडच्या कंपॅरिझनमध्ये किती मार्काने खाली आलेला आहे आपण ते पाहणार आहोत. ॲज वेल ॲज महाराष्ट्रामध्ये 8 नवीन गव्हर्नमेंटचे कॉलेज येणार आहेत. परमिशन भेटलेली आहे, सर्व प्रोसेस झालेली आहे. आता एक्झॅक्टली तिसऱ्या राऊंडला किती कॉलेज ऍड होतील आपण ते पाहणार आहोत. त्या रिझन काय आहे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये देखील कॉलेजेस सांगितले होते की यापैकीच कॉलेज येतील, कारण की हे अगोदर केलेले आहेत प्रोसिजरमध्ये. आता युट्यूबला तुम्ही पाहिलं, न्यूजमध्ये पाहिलं, एवढे कॉलेज येणार आहेत, एवढे कॉलेज येणार आहेत, ती झाली ना फेक न्यूज. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, अगोदरचे कॉलेज येऊ द्या अगोदर, त्यानंतर पुढचे प्रोसेस करू. तर यावर्षी साधारणतः 2024ला गव्हर्नमेंटचे 8 कॉलेज, जे की 2 कॉलेज आलेले आहेत, टोटल ओव्हरऑल 10 कॉलेज, आणि प्रायव्हेटचं 1 ते 2 कॉलेज हे येऊ शकतात तिसऱ्या किंवा चौथ्या राऊंडपर्यंत. ओव्हरऑल आपण सर्व ते डिस्कस करणार आहोत आणि ॲडमिशनबद्दल काही इम्पॉर्टंट नोट्स आहेत ते तुम्हाला मी शेअर करेन. ठीक आहे. सो गाईज, आजचा आपला टॉपिक काय आहे? 85% MBBS गव्हर्नमेंट सेकंड राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे आपण ते पाहणार आहोत. MBBS गव्हर्नमेंट सेकंड राऊंडचा कट ऑफ बरं का. प्रायव्हेटचा कट ऑफ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल, पण आता इम्पॉर्टंट काय आहे गव्हर्नमेंटचा कट ऑफ. ठीक आहे. प्रायव्हेटचा पण तुम्हाला लवकरच भेटेल. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये डिफरन्स किती आलेला आहे पहिल्या राऊंडच्या कंपॅरिझनमध्ये ते पाहणार आहोत आपण 2024 साठी. पुन्हा MBBSच्या गव्हर्नमेंटचे 8 नवीन कॉलेज येणार आहेत. किती? 8. म्हणजेच या ठिकाणी किती सीट्स आहेत? 800 जागा येणार आहेत. 800 जागा लक्षात. आता हे जे कॉलेज येणार आहेत नवीन, ते कितव्या राऊंडला ऍड होतील? एक्झॅक्टली तिसऱ्या. सगळेच ऍड होतील का काही त्याच्यातले ऍड होतात, किंवा चौथा राऊंड होईल का, स्टे होईल की प्रॉपरली चौथा राऊंड कॅप राऊंड होईल, ते सर्व ओव्हरऑल आपण डिस्कस करणार आहोत स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण कट ऑफ पाहू. ठीक आहे. सो गाईज, MBBS गव्हर्नमेंटचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ अगोदर पाहू, ॲज वेल ॲज 2024चा सेकंड राऊंडचा कट ऑफ लगेच कम्पेअर करायचा आहे आपल्याला, लगेच. आणि त्यानंतर डिफरन्स किती आलेला आहे, किती मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे आपण ते पाहणार आहोत लगेच, तिन्ही स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. आता वन बाय वन. सो गाईज, ओपनसाठी 2024च्या पहिल्या राऊंडचा MBBS गव्हर्नमेंटचा ओपनचा कट ऑफ किती होता? 642. किती? 642. SML काय होती या ठिकाणी? 2614. 2614 हे SML होती पहिल्या राऊंडसाठी बरं का. 2024चा आपला पहिला राऊंड झाला ना त्याची गव्हर्नमेंट MBBS. ठीक आहे. आता किती कट ऑफ आलेला आहे? 641. किती? 641 सेकंड राऊंडचा कट ऑफ आहे हा, सेकंड राऊंडचा कट ऑफ. यामध्ये साधारणतः एकच मार्काचा फरक आलेला आहे. एकच मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे, एकच मार्काने. ठीक आहे. त्यानंतर SC कॅटेगरी पहा. SC कॅटेगरीचा कट ऑफ किती होता यावर्षी आपला पहिल्या राऊंडचा? 557. आता किती आलेला आहे? 554. किती? 554. या ठिकाणी 3 मार्काचा फरक आलेला आहे, म्हणजे 3 मार्कांनीच SC कॅटेगरीचा कट ऑफ खाली आलेला आहे. SML वगैरे मी तुम्हाला PDF मध्ये शेअर करेल, फक्त तुम्हाला कट ऑफ सांगतो. ठीक आहे. त्यानंतर ST कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय होता यावर्षीचा 2024चा गव्हर्नमेंटचा? 432. किती? 432. सेकंड राऊंडचा पण कट ऑफ तोच आहे, गेल्या वर्षी सारखाच कट ऑफ या ठिकाणी उतरलेला नाही. फक्त आणि फक्त SML मध्ये फरक पडलेला आहे. 2024च्या पहिल्या राऊंडला SML किती होती? 20,824. VJ कॅटेगरीचा कट ऑफ काय होता? 602. आता किती आलेला आहे? 595. या ठिकाणी 7 मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे, 7 मार्कांनी. ठीक आहे. त्यानंतर NT1चा कट ऑफ किती होता? 581. या ठिकाणी किती आलेला आहे सेकंड राऊंड साठी? 576. या ठिकाणी 5 मार्काचा फरक पडलेला आहे, 5 मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर NT2चा कट ऑफ किती आला होता? 622 पहिल्या राऊंड साठी, आणि आता दुसऱ्या राऊंड साठी किती आलेला आहे? 617. या ठिकाणी 5 मार्काचा फरक पडलेला आहे, 5 मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर NT3चा कट ऑफ 637 होता पहिल्या राऊंडला,
आता किती आलेला आहे 635. या ठिकाणी 2 मार्काचा फरक आलेला आहे. किती 2 मार्काचा. ठीक आहे. त्यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी, ओबीसी ऑब्लिक एसबीसी चा कट ऑफ किती होता 638. 638 या ठिकाणी कट ऑफ किती आता कट ऑफ किती आलेला आहे 637. या ठिकाणी फक्त 1 मार्काचा फरक पडलेला आहे. 1 मार्कानेच कट ऑफ खाली आलेला आहे. त्यानंतर एसईबीसी जे की या वर्षीची नवीन कॅटेगरी आहे सगळ्यात बॅडली 635 पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता आणि आता कट ऑफ किती आलेला आहे 636. 1 मार्काने कट ऑफ या ठिकाणी वाढलेला आहे. उलट झालेला आहे. नवीन कॅटेगरी आहे कट ऑफ वाढलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरी 617 पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता गव्हर्नमेंटसाठी. आता कट ऑफ किती आलेला आहे 616. या ठिकाणी फक्त 1 मार्काचा फरक पडलेला आहे. फक्त आणि फक्त 1 मार्काचा. गाईज 2024 ची काउन्सिलिंग खरंच हार्ड जात आहे कारण की कट ऑफ गव्हर्नमेंटचा खूप हाय गेलेला आहे ऍज वेल एज प्रायव्हेटचा थोडासा मीडियम मध्ये राहिलेला आहे. ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल प्रायव्हेटचा कट ऑफ. पण गव्हर्नमेंटचा कट ऑफ तुम्ही पाहिला किती आलेला आहे. तर आता आपण काय क्लिअर केलेला आहे 2024 साठी एमबीबीएस पहिल्या राऊंडचा कट ऑफ किती आलेला आहे आपला 85% कोट्यासाठी ऍज वेल एज 2024 चा सेकंड राऊंड साठी आता रिझल्ट लागलेला कट ऑफ किती आलेला आहे आपण ते पाहिलेलं आहे आणि किती मार्काने कमी झालेला आहे आपण ते डिस्कस केलेले आहे. ठीक आहे. आता यानंतर आता पुढच्या राऊंडचा तिसऱ्या राऊंडचा काय एक्सपेक्टेड असेल ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल जे की नवीन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याच्यानंतर व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करेल. ठीक आहे. कट ऑफचं तुम्हाला समजलं पहिल्या राऊंडचा दुसऱ्या राऊंडचा 2024 चा एमबीबीएस गव्हर्नमेंटचा आपण कट ऑफ पाहिलेला आहे. ठीक आहे. आता त्यानंतरचा टॉपिक काय आहे सगळ्यांसाठी गुड न्यूज आहे. जे विद्यार्थी एमबीबीएस साठी वेट करत आहेत गव्हर्नमेंट असतील किंवा प्रायव्हेट असतील 570 580 590 चे विद्यार्थी वेट करत असतील त्यांना प्रायव्हेट भेटण्यासाठी तर यामुळे थोडासा तुम्हाला दिलासा भेटेल कारण की आता आपला टॉपिक आहे एमबीबीएस 2024 साठी गव्हर्नमेंटचे 8 नवीन कॉलेज येणार आहेत. प्रोसेस झालेली आहे. मान्यता देण्यात आलेली आहे. आता हे कधी होतील नेक्स्ट राऊंडला ऍड होतील का पुढच्या राऊंडला ऍड होतील कॉलेजची नाव काय आहे आपण ते सर्व ओव्हरऑल पाहू आणि सीट्स किती आहेत. ठीक आहे. मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे आणि ते तसंच झालेलं आहे. याच कॉलेजला परमिशन भेटलेली आहे जेणेकरून दुसरे युट्यूबर किंवा आपले न्यूजपेपर सांगत होते नव्याने कॉलेज येतील नव्याने पण मी सांगितलं होतं तुम्हाला अगोदरचेच कॉलेज येऊ द्या. ठीक आहे. आता कॉलेजेस कोणते आहेत आपण ते पाहू. ठीक आहे. सो गाईज पहिला आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ या ठिकाणी 100 जागा आहेत. त्यानंतर दुसरा आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जालना या ठिकाणी 100. त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली या ठिकाणी देखील 100 जागा आहेत. त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावती 100 जागा आहेत या ठिकाणी पण. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वाशिमचं कॉलेज आहे या ठिकाणी 100 जागा आहेत. ठीक आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा या ठिकाणी 100 जागा आहेत. त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा या ठिकाणी 100 जागा आहेत आणि शेवटचं आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली या ठिकाणी देखील 100 जागा आहेत. अगोदर 2023 ला किती कॉलेजेस गेले होते टोटल 14 कॉलेजेस गेले होते. त्यामधले 10 गव्हर्नमेंटचे 3 प्रायव्हेटचे आणि 1 डीम्डचं कॉलेज होतं. त्यापैकी 2 गव्हर्नमेंटचे कॉलेज ऍड झाले होते 8 राहिले होते. तर 8 कॉलेजला मान्यता देण्यात आलेली आहे लास्ट वीक मध्ये. तर ते आता पुढच्या राऊंडला ऍड होतेत का आपण ते चेक करू. ठीक आहे. त्यानंतर प्रायव्हेटचं देखील तुम्हाला शेअर करेल. आता सीट्स समजलं तुम्हाला ईच कॉलेज 100 सीट्स आहेत म्हणजेच 800 जागा वाढत आहेत. आता खुश व्हायची गरज नाही की 800 ची 800 जागा 85% मध्ये येतील. त्यातल्या काही जागा आहे ना 15% मध्ये जातील. आता ते पाहू आपण किती. सो गाईज 800 जागा नवीन येणार आहेत बरोबर. 85% मध्ये किती जागा जाणार आहेत 680 जागा जाणार आहेत 85% कोट्यासाठी. आणि आपला जो ऑल इंडिया कोटा आहे एमसीसीचा या ठिकाणी 120 जागा जातील. 120 जागा. लक्षात गव्हर्नमेंट कॉलेजचं समजलं तुम्हाला किती गव्हर्नमेंटचे कॉलेज येणार आहेत नवीन
आता ते कधी येतील आणि काही नोट्स आहेत ते तुम्हाला क्लिअर करतो, ठीक आहे. फर्स्ट सो गाईज, कॉलेजचे आता तुम्ही म्हणता सर ओके, तुमचं सर्व बरोबर आहे, तुम्ही कॉलेज सांगितले, आता ते सर्व कॉलेज येतील याचा विश्वास कसा बसेल आपल्याला, म्हणजे कन्फर्म आहे काय कॉलेज नाही. सो गाईज, कन्फर्म कधी होईल, हे कन्फर्म कधी होईल, ज्यावेळेस 15% राऊंड सुरू होईल. 15% राऊंड कधी सुरू होणार आहे, 3/10/2024. 3/10/2024 म्हणजेच उद्याच्या डेट मध्ये, म्हणजे 3 तारखेला 3/10/2024 ज्यावेळेस तुम्ही सेट मॅट्रिक्स पाहतात, सेट मॅट्रिक्स मध्ये यापैकी 8 कॉलेज असतील, 4 कॉलेज असतील, जेवढे कॉलेज येतील, 2 कॉलेज येतील, 4 कॉलेज येतील, 6 कॉलेज येतील, 8 कॉलेज येतील, जेवढे सेट मॅट्रिक्स मध्ये कॉलेज येतील तेवढे कॉलेज 85% मध्ये येणार. म्हणजे तुम्हाला कन्फर्मेशन कधी भेटणार आहे, 3/10/2024 ला कन्फर्मेशन भेटणार आहे. या 8 कॉलेजेस पैकी किती कॉलेजेस गव्हर्नमेंटचे ऍड होणार आहेत तोपर्यंत कन्फर्मेशन नाहीये. आलं लक्षात, ठीक आहे. उद्या समजेल तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतरची नोट काय आहे, नवीन कॉलेज. आता सांगतो तुम्हाला, नवीन कॉलेज येणार आहेत, यामुळे विद्यार्थ्यांना अगोदरच क्लिअर करतो गाईज, कट ऑफ जास्त खाली येणार नाहीये. गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत तर कट ऑफ जास्त खाली येणार नाहीये गव्हर्नमेंटचा. एक साधारणतः या ठिकाणी 5 ते 7 मार्काचा फरक पडेल. किती, 5 ते 7 मार्काचा. असं समजू नका की नवीन कॉलेज आहेत त्यामुळे कट ऑफ खाली राहील, बिलकुल राहत नाही. गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे आणि त्यांचं स्टेटस वरीच राहणार, नवीन जरी कॉलेज असलं तरी. त्यामुळे 5 ते 7 मार्कांनीच कट ऑफ खाली येईल नवीन कॉलेज आल्यानंतर. लक्षात, जास्त येत नाही, कारण की खूप विद्यार्थी वेटिंग वरती आहेत, त्यामुळे आहे ना, नवीन कॉलेज जरी आले तरी कट ऑफ आहे ना 5 ते 7 मार्काने खाली राहील, 5 ते 7 मार्कानेच खाली येईल, ठीक आहे. लक्षात. त्यानंतरची नोट बघा, प्रायव्हेट साठी नवीन आहे ना 2 कॉलेजेस येऊ शकतात. नवीन कॉलेज येऊ शकतात. आता याचं कन्फर्मेशन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेल, ज्यावेळेस प्रायव्हेटचा कट ऑफ मी तुम्हाला शेअर करेल, ठीक आहे. त्यानंतरचा आहे नोट, फर्स्ट राऊंडला रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलेलं आहे आपल्या 85% ते विद्यार्थी फक्त आणि फक्त तिसऱ्या राऊंड पर्यंत प्रोसेस करतील, किंवा त्यानंतरचा जो राऊंड असेल स्टे वॅकन्सी राऊंड किंवा चौथा राऊंड ते पाहू शकणार नाहीये. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला कॉलेज भेटलं असेल असे विद्यार्थी फक्त आणि फक्त 3 राऊंड पर्यंतच काउन्सिलिंग करतील. चौथा किंवा स्टे वॅकन्सी राऊंड त्यांना पाहता येणार नाहीये. जे की हे कॉलेज जर नवीन आले तिसऱ्या किंवा चौथ्या राऊंडला सांगता येत नाही, तिसऱ्या येतील किंवा स्टे वॅकन्सीला येतील, सगळेच येतील हे सांगू शकत नाहीये मी तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर लक्षात तुम्हाला, या ठिकाणी आहे ना कॉलेज 2 ते 4च येऊ शकतात, ते देखील तिसऱ्या राऊंडला. 2 ते 4च कॉलेज येतील तिसऱ्या राऊंडला, लक्षात. त्यामुळे सगळे जर आले चांगलंच आहे, पण मोस्टली 2 किंवा 4 आले तर बाकीचे उरलेले रिमेनिंग कधी येणार, स्टे वॅकन्सी नाहीतर चौथ्या राऊंडला, स्टे वॅकन्सी राऊंडला नाहीतर चौथ्या राऊंडला ते नवीन कॉलेज येतील, लक्षात. त्यामुळे विद्यार्थ्यांना थोडासा दिलासा आहे जे विद्यार्थी गव्हर्नमेंटसाठी वेट करत असतील. म्हणजेच गव्हर्नमेंटचे विद्यार्थी वरी सरकले तर प्रायव्हेटचे विद्यार्थी 570, 580, 590, 600 वाले विद्यार्थ्यांचे चान्सेस वाढणार वेटिंगसाठी, लक्षात. ते देखील कधी तुमचे चौथ्या राऊंडलाच, स्टे वॅकन्सी राऊंडलाच. कोर्टाने अगोदरच आदेश दिलेला आहे, यावर्षी 4 राऊंड होतील. गाईज आताच क्लिअर होतो, गव्हर्नमेंटचे ते 3 होतात राऊंड, पण प्रायव्हेटचे 4 राऊंड होतील. प्रायव्हेटचे 4 राऊंड होऊ शकतात, त्यामुळे 4 किंवा स्टे वॅकन्सी राऊंड. त्यामुळे तुमचे चान्सेस जे असतील तिसऱ्या राऊंड मध्ये असतील 570, 580, 590 वाले, लक्षात. त्यानंतर गाईज आता ऍडमिशन प्रोसेस बद्दल डिस्कस करू, ज्याचा रिझल्ट लागलेला आहे, ठीक आहे. गाईज 2/10/2024 ते 6/10/2024 तुम्हाला 5.5 पर्यंत ऍडमिशन घ्यायचे आहे, जे की तुम्हाला आता कॉलेज भेटलेलं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटला असेल नव्याने किंवा अपग्रेड झाला असेल त्या विद्यार्थ्यांना 6/10/2024 5.5 पर्यंत ऍडमिशन
घ्यायचं आहे आणि रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही, तिसऱ्या राऊंड पर्यंत थांबायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर काही नोट्स आहेत क्लिअर करतो. पहिल्या राऊंडला कॉलेज भेटलं तुम्हाला, पहिल्या राऊंडला कॉलेज भेटलं, पण सेकंड राऊंडला कॉलेज भेटलं नाही, सेकंड राऊंडला कॉलेज भेटलं नाही, इट्स ओके, तेच कॉलेज राहिलं पहिल्या राऊंडचं. तर कॉलेजला कन्फर्म कॉल करायचा, कॉलेजला जस्ट टाइमपास म्हणून कॉल करा किंवा कॅज्युअली कॉल करा, सर तुमच्याच कॉलेजला म्हणजे कॉलेज तेच राहिलेलं आहे, तर मी पुढच्या राऊंडला जात आहे, म्हणजे पुढच्या राऊंडला थांबत आहे, जस्ट इन्क्वायरी म्हणून करा, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. पहिल्या राऊंडला भेटल्यानंतर जर तुम्हाला दुसऱ्या राऊंडला कॉलेज अलाउड नाही झालं तर अशा विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे. त्यानंतर सेकंड, फर्स्ट राऊंडला कॉलेज अलाउड झालं, पहिल्या राऊंडला कॉलेज अलाउड झालं आणि सेकंड राऊंडला पण कॉलेज अलाउड झालं, सेकंड राऊंडला पण कॉलेज अलाउड झालं, तर तुम्हाला पहिल्या राऊंडला भेटलेलं जे कॉलेज असतं ना तुमचं, ते ऑटोमॅटिक तुमचं रिमूव्ह होतं, ऑटोमॅटिक रिमूव्ह होतं. आणि त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला सेकंड राऊंडला कॉलेज भेटलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. पण ऑटोमॅटिक जरी तुमचं पहिल्या राऊंडचं कॉलेज गेलं, पण त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला, पहिल्या राऊंडच्या कॉलेजला जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स, तुमचा डीडी कलेक्ट करायचा आहे आणि दुसऱ्या राऊंडला जे नव्याने कॉलेज भेटलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरं, फर्स्ट राऊंडला कॉलेज भेटलं नाही, पहिल्या राऊंडला कॉलेज भेटलं नाही, पण आता सेकंड राऊंडला नवीन कॉलेज भेटलं, तर तुम्हाला प्रॉपरली जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. किती? 6/10/2024 संध्याकाळी 5:30 पर्यंत तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. आलं लक्षात? हे होतं राऊंडचं. आता शेवटचं गाईज नोट, शेवटची नोट्स, ज्या ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला कॉलेज भेटलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी कॉलेजला रिटेन्शन फॉर्म भरू नये. एमबीबीएस करत असतात किंवा बीडीएस करत असतात तर 3 राऊंड पर्यंत रिटेन्शन फॉर्म भरू नका. तिसऱ्या राऊंडला तुम्ही वाटलं तर ऍडमिशन कन्फर्म करा, पण तिसऱ्या राऊंड पर्यंत तुम्ही काउन्सिलिंग करा. ठीक आहे. काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा किंवा व्हॉट्सअपवरती विचारा. आलं लक्षात? आणि जे काही तुम्हाला विचारायचं असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर करेल. आता तिसऱ्या राऊंडसाठी कट ऑफ काय राहील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, पण कमेंटमध्ये तुम्ही विचारत असाल तर तुमचा स्कोर, तुमची एसएमएल, तुमची कॅटेगरी, मेल फिमेल जे काय असेल ते तुम्ही टाईप करा. मी तुम्हाला वेळ भेटल्यानंतर सांगेल की तुमचे चान्सेस आहेत का नाही. ओके. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.